मित्रांनो, आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आज अत्यंत महत्त्वाचा विषय आपण कव्हर करतोय, तो म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. रिझनिंग म्हणतोय आपण त्याला. धर्मादाय आयुक्त, निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, लघु लेखक, वरिष्ठ श्रेणी आणि निम्न श्रेणी या सगळ्यासाठी ना 25 प्रश्न आणि 50 गुणांसाठी हा टॉपिक दिलेला आहे. आणि हा आउट ऑफ मार्क्स देणारा टॉपिक आहे. याच्यात ना तुम्हाला मोजून 12 या ठिकाणी घटक दिलेले आहेत आणि 12 घटकच तुम्हाला करायचे, बस दुसरं काही वाचायचंच नाहीये. 50 पैकी 50 मार्क्स या ठिकाणी भेटू शकतात, आत्ताच सांगतोय मी. आणि आपल्याला आजच्या सेशनमध्ये ते बघायचंय, काय वाचायचंय बघा. ॲनालॉजीज, त्याच्यानंतर सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस, स्पेशियल व्हिज्युअलायझेशन. आता हे सगळ्याचं मी मराठीत वगैरे सगळे गाणे काय वाजवणार या पुढे. स्पेशियल ओरिएंटेशन, व्हिज्युअल मेमरी, त्याच्यानंतर डिस्क्रिमिनेशन, ऑब्झर्वेशन, हे पहिले 7 टॉपिक आहेत. आणि त्याच्यानंतर रिलेशनशिप कन्सेप्ट, अरिथमेटिकल रिझनिंग अँड फिगरल क्लासिफिकेशन, त्याच्यानंतर आहे अरिथमेटिक नंबर सिरीज आणि पुढे आहे नॉन व्हर्बल सिरीज, कोडिंग अँड डिकोडिंग. किती? 12 टॉपिक. याच्यात मॅथचा समावेश कुठे आहे, किती येऊ शकतं तेही मी सांगणार आहे. आणि ही पूर्ण पीडीएफ, ही 36 पेजेसची पीडीएफ आहे. ही पीडीएफ मी तुम्हाला अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर देणार आहे. तुम्हाला जेव्हा मॅथ रिझनिंगचा अभ्यास करायचा का, तेव्हा ते पीडीएफ बघून त्याच्यानुसार तेवढेच टॉपिक करायचे. आणि मी तुम्हाला या बॅचमध्ये या सिरियलनेच तुम्हाला लेक्चर्स लावून देणार आहे. ओके, म्हणजे तुम्हाला खूप जास्त असं भारंभार करायची गरज नाहीये. जेवढं कामाचं आहे तेवढंच तुम्ही करणार आहात. सध्या जरा लेक्चर ते आपण सगळ्या सरळ सोयीचे टाकले, पण त्याच्यामध्ये मी हे करतोय, सॉर्टिंग करतोय आणि ते तुम्हाला देतोय. अभ्यासकट्टा ॲप आहे, धर्मादाय आयुक्तची बॅच चालू आहे, नवीन ऍडमिशन चालू आहेत. मराठवाडा मुक्ती संग्राम निमित्त पहिले 3 दिवस ऑफर आहे, तुम्ही जाऊ शकतात, लगेच घेऊ शकतात. ऑफ 200, 60% डिस्काउंट, 50 दिवसाची बॅच प्लस ऑफ 200 हा कुपन कोड. ऑफ 200 टाकायचं तिथे अप्लाय कुपन मध्ये. अत्यंत माफक शुल्क तुम्हाला 50 दिवसाची नवीन फास्ट ट्रॅक बॅच या ठिकाणी भेटणार आहे आणि सगळा सिलेबस कव्हर होणार आहे. सुरुवात करूया, एक एक टॉपिक घेऊ. 12 टॉपिक परफेक्ट, त्याची उदाहरणं सुद्धा घेणार आहे मी, की नेमके कसे प्रश्न येऊ शकतात, थोडे त्याच्यात लेव्हल कशी असू शकते. ॲनालॉजीज म्हटलेलं आहे, साम्य संबंध किंवा अनुरूपता असं याला मराठीमध्ये आपण म्हणतो. काय असते याच्यामध्ये 2 गोष्टीमधला साम्य किंवा अनुरूप संबंध, त्याला आपण सहसंबंध असं सुद्धा म्हणतो बघा मराठीत. सहसंबंध नावाचा टॉपिक, याच्यावर ऑलरेडी मी लेक्चर घेतलेली आहे, ते तुम्हाला टाकणार आहे मी सगळे बॅचमध्ये आणि पुढेही घेणार आहे. ते दाखवतो आम्ही एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीशी कसा संबंध आहे हे दाखवण्यासाठी, तुमची विचारशक्ती वाढवण्यासाठी हा टॉपिक आहे. 2 शब्दामधला संबंध ओळखायचा आणि पुढच्या शब्दामध्ये तोच संबंध या ठिकाणी शोधायचा असतो. बघा उदाहरणं कशी येतात. आता मी थोडे सोपे उदाहरणं दिले, त्याच्यामध्ये ऍडव्हान्स मधले सुद्धा मी घेणार आहे. फक्त तुम्हाला कळावा होतो टॉपिक काय. तुम्हाला दिलं सूर्य बरोबर प्रकाश, तर चंद्र बरोबर काय सांगा मला. ऑप्शन असणार आहे तुम्हाला. सूर्यापासून प्रकाश मिळतो, चंद्रापासून शीतलता मिळते. शिक्षक शाळेमध्ये असतो, डॉक्टर कुठे असतो. काय सहसंबंध नावाचा हा टॉपिक आहे, तुम्हाला परफेक्ट करायचा आहे. सिमिलॅरिटीज, काय म्हटलंय, सिमिलॅरिटीज म्हणजे साम्य आणि डिफरन्सेस म्हणजे भिन्नता. साम्य 2 गोष्टीमधलं साम्य किंवा भिन्नता ओळखण्यासंदर्भातला हा टॉपिक असणार आहे. त्याच्यामधला वेगळेपणा, त्याच्यामधले वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म किंवा न जुळणाऱ्या बाबी याला आम्ही भिन्नता म्हणतो आणि जे समान आहे त्याला आम्ही साम्यता म्हणतो. सरळ टॉपिक आहे. प्रश्न कसे असतात बघा, सफरचंद हे फळ आहे तर गाजर हे काय आहे, असा प्रश्न आहे. आता सफरचंदाला मी फळ म्हणतो, गाजराला काय म्हणणार, भाजी, धान्य, मसाला, झाड. मसाला तर नाहीये, धान्य सुद्धा नाहीये, झाड की भाजी, उत्तर तुम्ही द्यायचे कमेंट बॉक्समध्ये. बघूया थोडंसं तुमचं डोकं. बस रस्त्यावर चालते, रेल्वे कशावर चालते, विमानतळ, समुद्र, रूळ, पूल तुम्हाला माहिती आहे. एवढे सोपे नसणारे येतील ते सगळे, मी त्याची वेगळे लेक्चर तुम्हाला बघावे लागतील. तुमच्या ॲपमध्ये ते ऍड करतोय आणि पुढे लाईव्ह सुद्धा घेणार आहे. पुढे स्पेशियल व्हिज्युअलायझेशन, अवकाशीय दृश्यांकन म्हणतो आपण. याच्यात खरं म्हणजे ना त्रिमितीय जी 3D वस्तू असते ना त्याच्या संदर्भात आकृती मनामध्ये फिरवायची, उलटसुलट करायची किंवा वेगवेगळ्या कोणातून ती पाहून ओळखण्याची क्षमता याच्यामध्ये असते. आणि मग ते क्यूब घनावर वगैरे प्रश्न असतात, डाईसवर प्रश्न असतात, दुमडलेल्या कागदाला छिद्र पाडणे त्यावर प्रश्न असतात, आकृती फिरवण्याचे प्रश्न, आरशातलं प्रतिबिंब, या प्रत्येकावर मी लेक्चर घेतलेले आणि घेणार आहे. तुमच्या बॅचमध्ये ते भेटणार आहे. म्हणजे नॉन व्हर्बल म्हणून आपण याला ओळखत असतो, हा टॉपिक असतो. बघा तुम्हाला समजा क्यूब डाईसवर कसा प्रश्न असतो. एका घराला 6 बाजू आहेत, जर 3 बाजू एकत्र दिसत असतील, ज्यामध्ये लाल, निळा आणि हिरवा रंग असेल, तर उलट्या बाजूला कोणता रंग असेल, याच्यावर स्वतंत्रपणे आपल्याला अभ्यास करायचा आहे. तेव्हाच याची उत्तर तुमच्या बरोबर येत जातील. खाली ऑप्शन तुमच्या समोर आहेत, तुम्हाला उत्तर शोधायचे आहे.
लाल निळा हिरवा एका बाजूला दिलेला आहे. आणि मग घनाला 6 बाजू असतात हे आपल्याला माहित असलं पाहिजे. प्रत्येकी एका बाजूला नेहमी उलट बाजू असते हे आपल्याला माहित असलं पाहिजे. जर एका साईडला लाल निळा हिरवा रंग असेल तर उलटे रंग एकत्र दिसणार नाहीत हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. त्याच्यानुसार ऑप्शन येतो बरोबर. पुढे पेपरला फोल्डिंग करणे, छिद्र पाडणे, त्यावर सुद्धा प्रश्न आहे. असं घड्या पाडा, छिद्र पाडा, उलटा कशी दिसेल. एक चौरस कागद आहे, 4 वेळा दुमडला, वरच्या बाजूला मध्यावर छिद्र पाडले, कागद उघडल्यावर किती छिद्र दिसतील. आता कागद 4 वेळा दुमडला म्हणजे तो 1/4 भाग त्या ठिकाणी येतो आणि छिद्र उघडल्यावर तो त्या पद्धतीने 4 पटीने दिसेल म्हणजे एकाचे 4 छिद्र होतील. लॉजिकल गोष्ट आहे. तर अशा पद्धतीचे प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतात. पुढे स्पेशियल ओरिएंटेशन, अवकाशी अभिमुखता काय आहे. यामध्ये ना एखादी व्यक्ती, वस्तू, दिशा यांचं स्थान, ती फिरवणे, तिची हालचाल, दिशा ज्ञानावरचा हा प्रश्न आहे. दिशा ज्ञान, डायरेक्शन आपण याला म्हणतोय थोडक्यात. ओरिएंटेशन, डायरेक्शन म्हणजे उजवी डावी, उत्तर दक्षिण, मागे पुढे, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, विरुद्ध दिशेने, अशा पद्धतीचे प्रश्न याच्यामध्ये येणार. ओके, म्हणजे बेसिक स्वरूपाचा दिशाज्ञान ज्याला म्हणतो आपण, तो या ठिकाणी हा टॉपिक आहे. पुढे याच्यामध्ये तुम्ही जर प्रश्न बघितला तर एक दिलंय तुम्हाला प्रश्न की जर उत्तर दिशेला तोंड करून एक व्यक्ती उभा आहे, त्याने 90 अंश उजवीकडे वळण घेतलं, नंतर 180 अंश डावीकडे वळण घेतलं आणि शेवटी 90 अंश उजवीकडे वळण घेतलं, तर तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा असेल. तुम्हाला सरळ मांडणी करायची की तो उत्तरेला तोंड करून उभा आहे, इकडे तोंड आहे त्याचं. त्याने उजवीकडे 90 अंश, आता 90 अंश असा असतो म्हणजे तो इथे 90 अंशामध्ये इथून इथे आला तो उजवीकडे. आता काय म्हणतात नंतर डावीकडे 180 मध्ये म्हणजे डायरेक्ट तो असा उलटा झाला, डायरेक्ट 180 मध्ये डायरेक्ट त्याचं पाठीकडे तोंड झालंय आणि शेवटी तो 90 अंश पुन्हा उजवीकडे होतोय म्हणजे त्या जागेवर येतोय पुन्हा. म्हणजे सुरुवातीला जिथे होता तिथेच काय होतंय त्याचं शेवट झाला पाहिजे असं मला वाटतंय. 90 अंश उजवीकडे वळून घेतोय, 90 अंश उजवीकडे आणि 180 अंश डावीकडे. कोणत्या दिशेला उभा असेल. 90 अंश विश्लेषण कसं दिलंय, सुरुवात उत्तरेला झाली, 90 अंश उजवीकडे म्हणजे पूर्वेला गेला बरोबर, 180 अंश डावीकडे म्हणजे पश्चिमेला गेला बरोबर. आता 90 अंश उजवीकडे म्हटलं उत्तरेकडे गेलाय तो. ओके, आणि शेवटी 90 अंश उजवीकडे वळला, तो कोणत्या दिशेला तोंड करून उत्तरेकडे जाण्याऐवजी दक्षिण, पूर्वेकडे नाही तर पश्चिम, अंतिम दिशा पश्चिम. ओके, उत्तर इथे उत्तर येईल, पण उत्तर दिशेला येणार आहे या ठिकाणी उत्तर. पुढे जातोय मी याच्यावर आणखी राईट लेफ्ट त्यावर सुद्धा येतं उजवीकडे डावीकडे, ते कळायला पाहिजे आम्हाला. एका मुलाने आपला चेहरा दक्षिणेकडे ठेवला आहे, तो डावीकडे वळला तर त्याचा चेहरा कोणत्या दिशेकडे असेल. आता दक्षिणेकडे त्याचा चेहरा आहे, तुम्हाला सरळ तुम्ही लॉजिकली लावू शकता. समजा इथे हे उत्तर दक्षिण, त्याचा चेहरा इकडे दक्षिणेकडे, इकडे चेहरा आहे त्याचा, आणि काय म्हणता येते की तो आता डावीकडे वळला, डावीकडे म्हणजे इकडे वळला, त्याचा चेहरा झालाय समजा पूर्वेकडे बरोबर आहे ना, पूर्वेकडे झाला, तर मग काय दिशा कोणती असेल. सरळ आहे, लॉजिकली सोपे प्रश्न या ठिकाणी मी दिले, फक्त तुम्हाला कळावं म्हणून. पुढे याचे डिटेलमध्ये आपलं डिटेल सगळं बघायचं आहे, याच्यावर आलेले प्रश्न बघायचे. व्हिज्युअल मेमरी, दृश्य स्मरणशक्ती, एखादी आकृती, चिन्ह, आकडे, चित्र थोड्या वेळ बघायचे, मनात साठवायचे आणि त्याच्यावर उत्तर. मग तशा पद्धती त्याला नॉन व्हर्बल म्हणतात. म्हणजे आकृती शोधावी लागते आपल्याला. दिलेली एक आकृती आहे, मग त्यात बसणारी आकृती शोधा, दिलेला पॅटर्न आहे त्याचं प्रतिबिंब किंवा सावली ओळखा, त्यामध्ये योग्य बदल करून थोडंसं ते काही जमतंय का ते बघा. तर अशा पद्धतीचे प्रश्न आकृतीवरचे असतात. आता बघा या ठिकाणी तुम्हाला एक उदाहरण दिलंय, तुम्हाला त्रिकोण, वर्तुळ, चौकोन अशी मालिका या ठिकाणी दिली आहे आणि योग्य आकृती ओळखा असं म्हटलेलं आहे. ओके, खालीप्रमाणे आकृती आहे आणि योग्य आकृती ओळखा म्हटलंय. म्हणजे तुमच्या समोर असे वेगळे ऑप्शन दिले होते, हा त्रिकोण कोणता आहे, वर्तुळ कोणता आहे, एवढे सोपं नाही आहेत, पण एक जनरल सांगतोय तुम्हाला. त्याच्यात मोठे मोठे आकृत्या दिल्या जातात आणि त्याचं मग त्याचे बदललेले स्थान त्यावर प्रश्न येतात. पुढे त्याच्यावर आपण घेतलेले आहेत आणि घेणार आहे. फिगर मेमरी टेस्ट, स्टार स्टार स्टार, पण इथे विचारलं भरलेला तारा, पोकळ तारा, भरलेला तारा, काही विषय का, सहज जमणार आहे आपल्याला, पण याच्यामध्ये ॲडव्हान्स लेवल आपल्याला करायचे. आणि तुम्हाला बॅचमध्ये जॉईन झालात तर हे सगळं मी करवून घेणार आहे, लाईव्ह स्वरूपात, रेकॉर्डेड स्वरूपात, दोन्ही पद्धतीने तुमचं या ठिकाणी मी कव्हर करणार आहे. कुपन कोड 200 आहे. मुक्तीसंग्राम दिन आहे, हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन किंवा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणतोय आपण. त्या ठिकाणी या ऑफरमध्ये अजून उद्याचा दिवस तुमच्याकडे आहे, 17, 18, 19 3 दिवसाची ऑफर आहे. 50 दिवसाची नवीन बॅच आहे, तुम्ही जॉईन होऊ शकतात ऑफ 200 हा कुपन कोड वापरून. आता ज्यांना या 2 दिवसात नाही घेता येणार ते म्हणजे आम्ही काय करायचं, तुम्हाला नंतर ऑफ 100 हा कुपन कोड असेल, तुम्ही कधीही घ्या बॅच, तुम्हाला ऑफ 100 कुपन कोड वापरता येईल. आणि काही अडचण असेल तर हा नंबर आहे, तुम्ही या नंबरला अतिरिक्त माहितीसाठी मेसेज करू शकता व्हॉट्सअपला.
आता डिस्क्रिमिनेशन हा एक 6 नंबरचा घटक आहे. भेदक क्षमता किंवा फरक ओळखणे. आकृती असेल, शब्द असेल, संख्या असेल किंवा पॅटर्न असेल, याच्यातला वेगळा घटक ओळखा, ज्याला ऑड वन आउट असंही आपण म्हणतो बघा, विसंगती ओळखा असंही म्हणतो आपण. आणि यामध्ये निरीक्षण शक्ती तुमची बारकाईने तुम्हाला बघता येतं का, तुमची तर्कशक्ती कशी आहे ते तपासण्यासाठी असतं. मग यामध्ये काही शब्दांवर असतात, वर्ड बेस त्या ठिकाणी प्रश्न असतात. जसं दिलंय तुम्हाला की वेगळा शब्द सिंह, वाघ, चित्ता, पोपट, वेगळं काय आहे. आता सिंह, वाघ, चित्ता बघितलं तर हे मांस खातात आणि प्राणी आहेत, पण पोपट बघितलं तर पक्षी आहे. लगेच ते वेगळं पण तुम्हाला, आणि याच्यामध्ये जनरल नॉलेज सुद्धा तुम्हाला कामाला येतं. पुढे भेदक क्षमता आहे, फरक ओळखणं. नंबर बेस असतं. तुम्हाला दिलंय 36, 144, 64, 81, तुम्हाला लगेच कळेल अरे सगळ्या वर्ग संख्या आहे, पण हे 6चा वर्ग आहे, हा 12चा वर्ग आहे, हा 8चा वर्ग आहे, हा 9चा वर्ग आहे. लगेच कळतं की एकच वर्ग हा विषम संख्येचा आहे. मग आमचं उत्तर ते आलं पाहिजे. ओके, त्या पद्धतीने आम्हाला तयारी करायची आहे. आणि तुम्हाला सांगतो मी तुम्हाला प्रत्येक विषयाचं, मराठीचंही असं एक लेक्चर घेणार आहे, जीकेचं असंच घेणार आहे आणि इंग्लिशचंही असंच घेणार आहे. कोणते टॉपिक्स करायचे त्याच्यावर हे सगळे तुमचे हे मॉडेल लेक्चर असतील, डेमो सुरुवातीचे लेक्चर्स असतील. आणि खूप कमी वेळेत तुम्ही तुमचा म्हणजे पुढच्या 50 दिवसात अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला या पद्धतीनेच करावं लागेल. नाहीतर काहीतरी भारंभार उठतायत, खूप वेळ अभ्यास करतायत, त्याला अर्थ नाही. तुम्हाला स्मार्ट वेने अभ्यास करावा लागेल. ऑब्झर्वेशनमध्ये काय असतं, सूक्ष्म तपशील त्या ठिकाणी ओळखावे लागतात, फरक लक्षात घ्यावे लागतात. ओके, त्या ठिकाणी बारकाईने पाहावं लागतं, लक्ष केंद्रित करण्याची तुमची सवय आहे का ते बघितलं जातं या ठिकाणी. म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये लपलेली आकृती शोधणं असेल, त्यामधले चूक, शब्दसमूहातली चूक ओळखणं असेल, वेगळा भाग ओळखणं असेल, हे बेसिक असतं. याच्यावर मॅक्झिमम सराव करणे हाच उपाय याला शॉर्टकट नाही, आत्ताच सांगतोय मी. आता तुम्हाला इथे सेंटेन्स ऑब्झर्वेशन दिलंय बघा, महात्मा गांधी वॉज द फादर ऑफ इंडिया. लगेच वेगळं काय आहे, म्हणजे चुकलं काय आहे. महात्मा गांधी फादर नेशन, काय चुकले मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढे वेगळा हे कोणता अक्षर समूह, ABCDEF PQRSTU KLMNNO XYZ ABC, वेगळं लगेच कळतंय तुम्हाला. सगळे क्रमाने दिले, या ठिकाणी थोडासा क्रम चुकवला आहे. कळतंय ना. हे एकदम म्हणजे फक्त ओळख आहे, तुम्हाला याच्यात ऍडव्हान्समध्ये करायचंय, ते मी करवून घेणार आहे. रिलेशनशिप कन्सेप्ट, नातेसंबंध, त्यावर प्रश्न विचारले जातात. तुम्हाला जसं विचारलंय की ब्लड रिलेशन, मग त्यामध्ये आई, वडील, भाऊ, बहीण, काका, पिढीनिहाय नाते तुम्हाला त्या ठिकाणी कळाले पाहिजेत. त्यामध्ये चिन्ह सुद्धा दिले जातात काही, त्याच्यावरून तुम्हाला त्या ठिकाणी नातेसंबंध ओळखावे लागतात. जसं तुम्हाला म्हटलं, एका मुलीने एका मुलाकडे बोट दाखवून म्हटलं की तो माझ्या आईच्या भावाचा मुलगा आहे, तर तो मुलगा तिचा कोण आहे. आता आईचा भाऊ म्हणजे कोण हे नातं तुम्हाला माहित असेल तर उत्तर येतं. तिच्या आईचा भाऊ म्हणजे मामा आहे, मामाचा मुलगा म्हणजे मामा, मामाचा मुलगा म्हणजे कोण, मामे भाऊ. ओके, ते आमचं चुकायला नको. सरळ सरळ आहे. याला मग थोडी वेगळ्या पद्धतीने मांडणी सुद्धा तुम्हाला करता येते. तुम्हाला इथे दिलं ए अधिक बी, ए हा बीचा वडील आहे, ए वजा बी, ए ही बीची बहीण आहे, तर मग पी अधिक क्यू वजा आर या संबंधामध्ये पीचा आरशी संबंध काय. मग अशा ठिकाणी मांडणी करता आली पाहिजे की ए हा बीचा वडील आहे, म्हणजे एला आम्ही वर घेणार, इथे बी मुलगा म्हणून घेणार. त्याच्यानंतर ए वजा बी म्हटलंय, म्हणजे ए वजा बी, ए ही बीची बहीण आहे असं या ठिकाणी म्हटलं आहे. मग ए ही बीची बहीण आहे, ए वजा बी, ए ही बीची बहीण आहे. मग त्या पद्धतीने आम्हाला जावं लागतं आणि त्याच्यानुसार उत्तर काढावं लागतं. ओके, आता इथे मग प्लस हे जे होतं, प्लस म्हणजे पी हा क्यूचा वडील असं येईल आणि क्यू आर हे बहीण भाऊ येतील. मग तुम्हाला पीचा आरशी संबंध काय तो विचारलेला आहे, मग तो त्या पद्धतीने काढता आला पाहिजे. पुढे आपण जातोय, त्याच्यावर आपण खूप सारे सराव प्रश्न तुमची घेणार आहे. अरिथमेटिकल रिझनिंग बघा, आता हा एक मुद्दा फार महत्वाचा आहे. तुम्हाला जे मॅथमॅटिक्स जे आहे ना ती इथे, बरेच जण म्हणत होते ना की गणित कुठे, याच्यामध्ये गणितावर येईल का प्रश्न, तर येतील ती इथे. हे जे अरिथमेटिकल रिझनिंग आहे याच्यामध्ये संख्या, आता संख्या म्हटल्यावर तुम्हाला माहिती या टॉपिकमध्ये काय काय येऊ शकतं, सगळं संख्या ज्ञान येईल. गणिती चिन्हे, मग याच्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकारावरचं सगळं येऊ शकतं. त्यांचं तर्कसंगती, त्यावर प्रश्न येऊ शकतात. कोडिंग डिकोडिंग विथ नंबर्स, नंबर सिरीज, मिसिंग नंबर, मॅथमॅटिकल पझल, हे सगळं म्हणजे गणिताचा बेस असल्याशिवाय इथलचे 2-4 प्रश्न तुमचे सोडवता तुम्हाला येणार नाही. म्हणून इथे थोडंसं गणिताचा बेस करावा लागेल. तुम्हाला विचारलं की श्रृंखलेमधली पुढची हे कोणती, नंबर सिरीजवरचा थोडक्यात हा प्रश्न आहे. मग 2, 6, 12, 20, 30, पुढे काय येईल, कसं आहे, 2 आणि 6 जर बघितला फरक 4चा आहे, 6, 12 फरक 6चा आहे, 12, 20 फरक 8चा आहे, 20, 30 फरक 10चा आहे. आता फरक किती चाला पाहिजे, 12 चाला पाहिजे. सरळ फरकाचा फरक यावर प्रश्न विचारले जातात.
पुढे फिगरल क्लासिफिकेशन हा एक याच्यामधला भाग असतो की म्हणजे आकृत्या ज्या आहेत मुख्यत्वे त्यावर तुम्हाला या ठिकाणी आकृत्या फिगर्स ज्या आहेत आणि आकृत्या चौकोन त्रिकोण वर्तुळ वगैरे यावर प्रश्न येतात. आता इथे विचारलं की वेगळी कोणती. आता चौकोनाला 4 कोण, त्रिकोणाला 3 कोण, आयताला सुद्धा 4 कोण. इथे वर्तुळ लगेच वेगळं लक्षात येतं की अरे हे बहुभुज आहे वर्तुळ हे. या वरच्या बहुभुज आकृत्या आईला भुजाच नाहीये, वर्तुळाला भुजा नाहीच आहे, गोल आहे, गोलाकार आहे, म्हणून वर्तुळ हे वेगळं त्या ठिकाणी दिसतं. पुढे 10 नंबरचं एक वेगळं स्वतंत्र दिलंय अरिथमेटिकल नंबर सिरीज. हे नंबर सिरीजवर आपण बघितलं आत्ताही मागे जी पेपर झाले तिथे खूप जास्त प्रश्न नंबर सिरीजवर आलेले आहेत. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आपण याला म्हणतोय, म्हणजे हे सुद्धा गणिताचाच हा भाग आहे. हा गणित असल्याशिवाय तुम्हाला हे जमत नाही. संख्यावर म्हणजे इथे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, संख्यामधले फरक त्याचा बेस या ठिकाणी तुमच्याकडे असला पाहिजे, तरच या ठिकाणी हा टॉपिक सोडवता येतो. इथे पुन्हा बघा 3, 6, 12, 24 शृंखला पूर्ण करा म्हटलं, सरळ गुणिले 2 होत आहे. पुढे मग तुम्हाला अधिक, गुणिले, भागिले असे वेगवेगळे त्या ठिकाणचे डिफरन्सेस त्यावर हे प्रश्न येतील. नॉन वर्बल सिरीज आहे ज्याला आपण आकृती मालिका म्हणतो आहे. पॅटर्न ओळखावा लागतो. मग त्यामध्ये घन असू शकतात, रेषा, बाण, आकृती फिरवणं, सावली बदलणं, रेषा वाढवणं, कमी करणं, अशा स्वरूपाचे व्हिज्युअल रिजनिंग म्हणतोय आपण, ऑब्झर्वेशन म्हणतोय, पॅटर्न रिकॉग्निशन म्हणतोय. तर या टॉपिकवर या ठिकाणी प्रश्न येतील. मग यात तुम्हाला दिलंय की एक चौकोन दिलेला आहे, प्रत्येक पायरीला 90 अंश घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तो फिरतो आहे. मग याच्यात काही वेळा तुम्हाला तो चौकोन असं आकृती स्वरूपात दिलं जाईल, त्याचं फिरलेलं दाखवलं जाईल, त्याच्यामध्ये मग मध्ये काहीतरी चिन्ह दिले जातील आणि ती ओळखावे लागतील तुम्हाला या ठिकाणी. मग तो 90 अंशाचा कोन, 180 अंशाचा कोन, 360 अंशाचा कोन असे शब्द वापरले जातील. मग त्या ठिकाणी थोडंसं भूमितीचं नॉलेज सुद्धा तुम्हाला असणं गरजेचं आहे, अन्यथा मग तुम्हाला ते कळत नाही. ओके, तर त्याच्यावर वर्तुळावर सुद्धा प्रश्न, मग त्याच्यामधले बिंदू, ते बिंदू वाढत जाणं, कमी होत जाणं, अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात. आता पुढे आकृती आहे आणि याच्यामध्ये मग आकृती मालिकेमध्ये कोडिंग डिकोडिंग 12 नंबरचा कोडिंग डिकोडिंग हा मुद्दा या ठिकाणी येतो. म्हणजे संख्या असेल किंवा शब्द असेल, एक विशिष्ट पॅटर्न असतो त्यामध्ये आणि त्या पॅटर्नने पुढे जावं लागतं. मग त्यामध्ये लेटर कोडिंग, इथे कोडिंग डिकोडिंग पाहिजे होतं. लेटर कोडिंग असू शकतं, नंबर कोडिंग असू शकतं, सबस्टिट्यूशन कोडिंग असू शकते, एखादी गोष्ट दुसऱ्याने दर्शवलेली असणं, मिक्स असू शकतं, सिम्बॉल असू शकतात. कोडिंग डिकोडिंग त्याला सांकेतिक भाषा असंही आपण मराठीत म्हणतो. आपण त्याच्यावर सुद्धा हे केलेलं आहे, त्याच्यावर मी तुमचे लेक्चर घेतलेले आहे आणि अजून आपण त्याच्यावर सराव घेणार आहे. तुम्हाला दिलं कॅट म्हणजे 31, 20, तर डॉग म्हणजे काय. मग तुम्हाला ते कॅटचं जे 31, सी म्हणजे 3, ए म्हणजे 1, टी म्हणजे 20, म्हणजे वर्णमालेमधलं त्यांचं स्थान दिलंय. मग तसं तुम्हाला डॉगचं स्थान लगेच सांगावं लागेल. डी 4 नंबरला येतो, ओ किती नंबरला येतोय, 15 नंबरला, जी 7 नंबरला येतोय. मग त्या पद्धतीने त्याचं उत्तर तुम्हाला काढावं लागणार आहे. तर बघा अशा पद्धतीने, किंवा पाणी याला आग म्हटलंय, आगीला हवा म्हटलंय, हवेला माती म्हटलंय, तर पाणी म्हणजे काय, असे एक जनरल प्रश्न आलेले आहेत. त्याच्यामध्ये थोडे आता ऍडव्हान्स स्वरूपाचे प्रश्न जे आहेत आपण त्याची तयारी करून घेऊ, जेणेकरून तुमचं चुकणार नाही. ओके, पुढे हे अरिथमेटिकल रिजनिंग झालंय. अशा पद्धतीने हे 12 टॉपिक मला असं वाटतं एवढेच करा. एवढे केले तुमचा स्कोर आउट ऑफ येतो. बुद्धिमत्ता असा वेळ हे विषय खूप कमी वेळेमध्ये खूप जास्त स्कोर तुमचा येतो. जीके वाचायला किती वेळ लागतो माहिती तुम्हाला? जीकेचे 5-7 वेगवेगळे विषय आहेत, त्या प्रत्येकाचे 100 पेजेस आहेत. हे बघा ना तुम्ही, टॉपिक वाईज एका एक दिवशी एक टॉपिक जर केला 2-2 तास देऊन, किती सराव होईल तुमचा आणि हक्काचे मार्क्स पक्के होतील. आणि मला वाटतं ते पक्के करायचे असेल तर तुमच्यासाठी नवीन बॅच आहे, त्या बॅचला तुम्ही जॉईन होऊन जा. अभ्यास कट्टा नावाचं ॲप्लिकेशन आहे, प्ले स्टोअरला जावा, डाउनलोड करा. त्याच्यानंतर तुम्ही आपल्या यूट्यूब व्हिडिओच्या खाली सुद्धा त्याच्या लिंक दिलेल्या आहेत, तिथे जॉईन होऊ शकतात. आपला व्हॉट्सअपला ग्रुप आहे अभ्यास कट्टा नावाचा, त्या ठिकाणी जॉईन होता येईल, किंवा टेलिग्रामला सुद्धा चॅनल आहे, तिथे जॉईन होता येईल. तिथून तुम्हाला सगळे अपडेट्स भेटत राहतील. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. मी खूप मेहनत घेऊन हा बनवला आहे, कारण मला माहिती आहे जिथे स्कोअर येतो तिथे आपला प्रॉपर वेने तुम्हाला मी घेऊन जाणार आहे. ओके, चला तर सगळ्यांना शुभेच्छा आहे. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांनी फॉर्म भरला असेल त्यांनी भरून घ्या आणि ॲपला जॉईन होऊन जा. योग्य दिशेने अभ्यास करा. फक्त फॉर्म भरण्यामध्ये आणि तिथे भाडे थोडं त्याच्यामध्ये पैसे खर्च करत बसण्यात मजा नाहीये. प्रॉपर अभ्यास करून जा, तरच मला वाटतं तुमचा फायदा होणार आहे. थांबूया. धन्यवाद.